टमाट्याची चटणी बनवण्याची रेसिपी। कढीपत्ता घेतलाय, थोडी मेथी, जिरं 1 चमचा, मोहरी 1 चमचा, लसूण 2-4 पाकळ्या, कांदा 4-5 कांदे बारीक कापले। आता मी ह्याच टाकते कढीपत्ता टाकूया आपण पहिला। थोडं भाजून घेऊया। कढीपत्ता भाजलाय, आता जिरं, मोहरी आणि थोडी मेथी। मेथीमुळे थोडी आहे ना चव येते टमाट्याच्या चटणीला। चांगले भाजले मोहरी, जिरं, नंतर लसूण टाकायचा। लसणाने पण चव येते भाजीला। लसूण चांगला भाजला, लाल झाला की कांदा टाकायचा। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा। कांदा भाजलाय थोडा, अजून थोडा जास्त, थोडा अजून लाल भाजायचा। त्यानंतर मी विसरले हे टाकायला, हिंग, थोडे हिंग टाकते। हिंगाने चव येते। कांदा पूर्ण भाजून झालाय। हे टमाटे आहे, टमाटे मी धुवून आणि यातल्या बिया काढून घेतल्या, कारण का बियांवर प्रॉब्लेम होतो, म्हणून मी टमाटे धुवून त्यातल्या बिया काढल्या। तर मी टमाटे टाकते याच्यात। चांगला हलवायचा, कांदा टमाटा करायचा। पाणी नाही वाटायचं याच्यात। चांगला मिक्स झाला की मसाला टाकायचा। 1 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मीठ पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा मीठ। आता मी सगळा मसाला टाकते। त्याला 5 मिनिटं बारीक गॅसवर आपण ठेवूया। 5 मिनिटांनी मग
टमाटे शिजले का बघूया. ह्याच्यात झाकूया 5 मिनिटं. 5 मिनिटं झाले. टमाट्याची चटणी झाले. बारीक गॅस केला होता. त्याच्यावर कोथिंबीर टाकायची. चवीला टमाट्याची चटणी झाली तयार आपली. झाली आपली टमाट्याची चटणी तयार. मस्त खावा आणि मला सांगा कशी झाली.